श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल, माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये रममाण असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी मनी रेमेडी घेऊन आलेली आहे। पैसा हा सर्वस्व नसेल तरी पैशाशिवाय पानही हलत नाही हे प्रत्येक व्यक्तीला माहित असते, पण तरीही 100तले 2 व्यक्तींच्या तोंडामध्ये बघा, आपल्या आजूबाजूला आपल्या म्हणजे जवळची जी लोक असतात, काही जण उगाचच म्हणतात पैशाला माझ्या नजरेत किंमत नाहीये, पण खरं तर पैशाशिवाय कशाला किंमत नाहीये। कारण उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी आपलं खाणं पिणं मुलांचे शिक्षण या सगळ्यासाठी लागतो तो पैसा। त्यासाठीच आपण दिवस रात्र मेहनत करत असतो। 2 वेळेस पोटासाठी जेवण आणि मुलांच्या शिक्षण आणि राहण्यासाठी घर, किमान भाड्याचं का होईना यासाठी आपण दिवस रात्र झटत असतो आणि तरीही कधी कधी आपल्याला रिझल्ट मिळत नाही। महिना अखेर आली की आपल्याला ऍडव्हान्स घ्यावा लागतो किंवा मग उसने घ्यावे लागतात, आपले सेव्हिंग्स संपवावे लागतात। असे अनेक प्रकार आपल्या घरामध्ये घडतात, प्रत्येकाच्या घडतात। जे आपण मिडल क्लास जे कोणी आपण आहोत त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रकार घडतात। कुणाकडे थोडंफार सोनं असतं ते मोडायची गहाण ठेवायची वेळ येते, किंवा असं कुठलीच वेळ नसते की आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणि आता कशाची काळजी नाही। यासाठी तुम्हाला आज एक मंत्र देणार आहे। तसे तर आजपर्यंत भरपूर मंत्र ज्या ऍस्ट्रोलॉजरला मी फॉलो करते असे भरपूर मंत्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवले आहेत, जे मी स्वतः आधी प्रयत्न करते, त्याच्यावर काम करते आणि त्यानंतर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते। मनातल्या मनात माझे जप चालू असतात। असाच मी तुम्हाला एक श्रीम ब्रजी सुद्धा मंत्र दिला होता। इतका पॉवरफुल महालक्ष्मीचा मंत्र आहे तो सुद्धा, की मी तो जवळजवळ स्वयंपाक करताना भाज्या चिरताना माझ्या तोंडात तो कायम असतो। 1008 वेळा तरी मी रोज तो म्हणते। मला असा खास वेळ काढून देवापुढे बसायला काही वेळेस नाही जमत। अगदी महाराजांचा जप सुद्धा मी स्वयंपाक करताना कामं करतानाच करते, कारण खरंच या आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये वेळच पुरत नाहीये की आपण त्यासाठी खास 2 तास काढून बसू। पण आता हा जो उपाय आहे ना, यासाठी मात्र तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे। हळदी कुंकू लक्ष्मीला व्हायचं आहे, असेल तर केशराची काडी गुलाबाचं फूल आणि गजरा व्हायचा आहे। खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। उपाय शुक्रवार पासून तुम्हाला सुरू करायचा आहे। रुद्राक्षाच्या किंवा स्फटिकाच्या किंवा कमळगट्ट्याच्या माळेवर एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। मंत्र कोणता आहे? ओम ह्रीम क्लीम श्रीम नमः ध्वहा। ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा। आता शेवटचं कळत नसेल, ध व जोडायचं आणि ध्वहा, लक्षात आलं? ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा ध्वहा ध्वहा। ओम ह्रीम श्रीम क्लीम नमः ध्वहा। एवढाच मंत्र आहे। शक्य झालं तर इथे लिहून देते, अन्यथा व्हिडिओ पॉज करून मागं घेऊन तो तुम्ही लिहून घ्या। शुक्रवारी संध्याकाळी या मंत्राला बसा। जमत असेल 5 माळी करा तुम्ही। अगदी थोड्या दिवसात म्हणजे एक 8 दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट दिसू लागेल। आणि जसा जसा हा मंत्र तुमचा 5 माळी करत जेवढा पुढे जाईल, जेवढा तुम्हाला याचा जास्त मंत्र सिद्ध होत जाईल, तेवढा तुम्हाला याचा फायदा होत जाईल। मंत्र लावताना म्हणजे मंत्र म्हणताना तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे। गाईच्या तुपाच्या वाती आपल्याकडे उपलब्ध आहेत, तुम्हाला माहिती आहे, त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। गुलाब धूप लावायचा आहे, तोही आपल्याकडे आहे। असं काही नाही की माझ्याकडूनच घ्या, तुमच्याकडचं लावलं तरी चालेल, कारण तुम्ही म्हणाल मध्ये जाहिरात घुसवली, असं नाहीये, पण माझ्या लक्षात येतं की आपल्याला हे सांगायला पाहिजे म्हणून मी सांगत असते। तर गाईच्या तुपाची वात, गुलाबाचा धूप, त्याचप्रमाणे समई, असं प्रसन्न वातावरण करा। स्वच्छ व्हा तुम्ही, पण तनामनाने स्वच्छ व्हा, नुसतं तन नाही तर तनामनाने स्वच्छ व्हा। आणि त्यानंतर या मंत्राच्या 5 माळी रोज जप करा। ज्यांना 5 माळी करणे शक्य नाहीये त्यांनी 1 माळ जप करा। ताई आम्हाला खाली बसता येत नाही, खुर्चीवर बसा, काही हरकत नाही। कोणताही देव म्हणत नाही की तू कितीही त्रासात आहेस तरी तू माझ्या पुढे मांडी घालून बस, कोणताही देव म्हणत नाही।
याला ब्रह्मचर्याचे किंवा कोणतेही नियम नाहीत. बास फक्त तुम्हाला श्रद्धेनं भक्तीनं हा मंत्र म्हणायचा आहे. जितकी या मंत्राची पॉवर वाढेल तेवढा हा मंत्र जास्तीत जास्त काम करेल. तसेच एका कागदावर तुम्हाला निळ्या किंवा हिरव्या पेनाने हा मंत्र लिहायचा किंवा तमालपत्रावर लिहायचा आणि पॉकेटमध्ये ठेवायचा. यामुळेही तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. त्याचप्रमाणे आता ताई आम्हाला हे सगळं करायला वेळ नाही असं काहीतरी सांगा ज्यामुळे वेळ पण जाणार नाही आणि पैसा पण मिळेल. त्या लोकांसाठी सांगते, मनी मॅग्नेट, पायराइड आणि फिरोजा हे 3 ब्रेसलेट तुम्ही हातामध्ये घाला. तिन्ही एकदम घातले पाहिजेत का नाही. आता माझ्या फुल स्लीव्ज असतात, झाकले जातात, मी एकदम घालते. पण तुम्ही आज फिरोजा घाला, उद्या मनी मॅग्नेट घाला, परवा पायराइड घाला आणि याच्यासाठी सॅलेनाइटची प्लेट मिळते, आपल्याकडे पण आहे, ती घ्या. त्याच्यावर रात्री चार्जिंगसाठी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा घाला. मधून अधून ते थोडेसे धुवायचे, त्यानंतर कोरडे करायचे. आपण जो धूप दाखवतो देवासमोर त्याच्यावर नुसते धरायचे, ते चार्ज होतात. पौर्णिमेच्या रात्री सर्व ब्रेसलेट आपले चंद्रप्रकाशात सॅलेनाइटच्या प्लेटवर ठेवायचे किंवा डिशमध्ये काचेच्या बाउलमध्ये ठेवायचे, ते चार्ज होतात. नुसते आमच्याकडून तुमच्यापर्यंत गेल्यावर ते चार्ज होतात का? मुळीच नाही. त्याच्यावर दररोज काम करावं लागतं, त्याला टच करावं लागतं, आपल्या इच्छा बोलाव्या लागतात. कोणत्याही कामासाठी तुम्हाला त्याच्या इच्छा पॉझिटिव्हली बोलाव्या लागतात, तेव्हाच ब्रेसलेट सुद्धा काम करतात. अन्यथा ते शेवटी दगड म्हणूनच राहतात. म्हणून त्याच्यावर तुम्हालाही काम करावं लागेल, तुम्हालाही श्रद्धा ठेवावी लागेल, तुम्हालाही भक्ती ठेवावी लागेल, तेव्हा त्या गोष्टी काम करतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला कशा पद्धतीनं हा मंत्र म्हणायचा आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला हे ब्रेसलेट्स वापरायचे आहेत. त्याचप्रमाणे पायराइड फ्रेम जी मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवली, ही फ्रेम सुद्धा घरामध्ये लावा. अत्यंत सुंदर आहे. पायराइड फ्रेमवर श्रीयंत्र आहे, हे तुम्ही घराच्या उत्तर भिंतीवर लावा. तुमच्या घरात पैसा खेचल्याशिवाय राहणार नाही. या पायराइडचा स्टोन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. स्टोन आहे, त्याचप्रमाणे कॉइन आहे, ब्रेसलेट आहे. हे सगळं तुम्ही वापरा. एकदा पैसे घालवा, फार वेळा घालवायचे नाहीयेत. अत्यंत सुंदर रिझल्ट तुम्हाला त्याचे येतील, त्याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. कारण माझा स्वतःचा हात तुम्हाला कधीही रिकामा दिसणार नाही. माझाही खूप विश्वास आहे, तुम्हीही खूप विश्वास ठेवा. इतरांनाही सांगा, तुम्हाला तुमची कामं होऊ लागतील. ज्यांना घेणे परवडत नाही त्यांच्यासाठी तर आपण फ्री रेमेडी सांगतच असतो. थोडे कष्ट घ्यावे लागतील. हे मंत्र जप हे सुद्धा खूप काम करतात. माता लक्ष्मीची सेवा करणे, श्री सूक्त वाचणे, व्यंकटेश स्तोत्र वाचणे, माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची एकत्रित मूर्ती जी आपल्याकडे आहे त्याची पूजा दररोज करणे, हे सुद्धा अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे. घरामध्ये देवपूजा कधीही न चुकवणे, जास्तीत जास्त स्वच्छता ठेवणे, आपण स्वतः स्वच्छ राहणे, दररोज आंघोळ करणे, सुगंधित वापरणे, म्हणजे आपल्या कपड्यांना सुद्धा वास नाही आला पाहिजे, सुगंध पाहिजे. अत्तर, परफ्यूम हे माता लक्ष्मीला खूप आकर्षित करतात. त्यामुळेच माता लक्ष्मीला आपण गजरा वाहतो, गुलाबाचं फूल वाहतो, कमळाचं फूल वाहतो. हे खूप महत्त्वाचं आहे. कवड्यांची पूजा करा देवघरामध्ये, त्याने सुद्धा तुम्हाला रिझल्ट येतील. असे अनेक सारे उपाय आहेत. प्रत्येक शुक्रवारी तुम्ही कुमारिकांना आणि माता लक्ष्मीला शेवयाची किंवा मखाण्याची खीर खाऊ घाला आणि मुलींना नमस्कार करा, त्यांना गजरा द्या. यानं सुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा येईल. शुक्रवारी तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जावा, गुलाबाच्या अगरबत्त्या, गुलाबाचं फूल किंवा गजरा आणि हे फुटाणे एवढं घेऊन तुम्ही जावा. बघा किती फरक पडतो. ते केलं तर खूप आहे. बऱ्याच सेवा आहेत माझ्याकडे ज्या मी तुम्हाला सांगू शकेन. आणि ज्यांना इन्स्टंट किंवा काही सेवा न करता काही उपाय पाहिजेत त्यांच्यासाठी ब्रेसलेट, फ्रेम हे सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. व्हॉट्सअप नंबरवरती स्क्रीनवर दिसत असेल त्यावर मेसेज करावा. भरपूर छान ऑफर चालू आहे, त्याचा लाभ घ्यावा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.